नमस्कार मैत्रिणींनो, आज मी चिकन बनवते. तर पाहू शकता आपलं सुकं चिकन बनवते. मी आता मॅरिनेट करून ठेवलं. त्याच्यात धुतलं चांगलं चिकन. त्याच्यामध्ये दही, आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ, सगळे मसाले वगैरे घालून ते मी मॅरिनेट करून ठेवलं. आता तुम्ही पाहू शकता तेल घेतलं आहे. आपली लवंग, दालचिनी, तेजपत्ता, काळी मिरी ते सगळं घेतलं आहे. खडा मसाला तडतडलं चांगलं की थोडंसं हिंग टाकलं मी. कांदा उभा चिरून टाकला आहे. चांगलं ते परतून घ्यायचं भाजून व्यवस्थित. आणि मी कसं वाटण जास्त नाही टाकत, कांदा खोबऱ्याचं थोडंसं टाकते. छान सुकं चिकन झालेलं मस्त. आता ताट ठेवून चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं. पाहू शकता. नंतर मी टॉमॅटो पण टाकते. बघा आता चांगलं लालसर झालेलं आहे. आलं लसूण, ही मिरची आलं लसूणची पेस्ट आहे. कोथिंबीर थोडी टाकून ती पेस्ट बनवली, ती मी टाकली. आणि चिकन मॅरिनेट करताना पण थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकायची. ती भाजली. नंतर मी टॉमॅटो टाकते. टॉमॅटो पण चांगलं शिजवून घ्यायचं व्यवस्थित झाकण लावून. पाहू शकता चांगलं टॉमॅटो पण आपला शिजवून घेतलेला आहे व्यवस्थित. नंतर मग हळद, मसाला, लाल मिरची पावडर, आपला मालवणी मसाला, जिरं धना जिरा पावडर, चिकन मसाला टाकला मी. आणि व्यवस्थित ते फ्राय करून घ्यायचं. आणि आपलं वाटण कांदा खोबऱ्याचं ते टाकायचं. पाहू शकता थोडंसंच मी टाकलं, कारण कांदा टोमॅटोमध्ये पण चिकन सुकं छान होतं. पण थोडं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे होती म्हणून वाटण टाकलं, मिक्स केलं. आता हे चिकन चांगलं ग्रेव्हीमध्ये ते पाणी न टाकता शिजवून घ्यायचं आधी असं वाफेवर. पाहू शकता थोडंसं हे करून खूप छान झालेलं, सगळ्यांना आवडलं. झाकण लावून ना थोडं शिजवून घ्यायचं. नंतर बाजूला गरम पाणी करायचं आपण व्यवस्थित. गरम पाणी वरून टाकायचं. पाहू शकता खूप छान झालेलं चिकन. कोणाला रेसिपी आवडल्यास मला लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तुम्ही पाहू शकता चिकन खूप मस्त छान शिजलेलं आहे. छान झालं, करून बघा रेसिपी. थोडंसं मी ग्रेव्हीसाठी गरम पाणी टाकते. थोडंसं गरम पाणी करून ग्रेव्ही चपातीवर खायला छान लागतं. तुम्हाला जर सुकं करायचं असेल तर मग पाणी नाही टाकायचं, सुकंच ठेवायचं. खूप छान होतं, करून बघा ही रेसिपी. जर रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. पाहू शकता उकळी आली चांगली. आपलं मस्त तेल पण